नमस्कार मित्रांनो, आपण किमान 2 ते 3 महिने आधी जो एक लॉंग प्रेडिक्शन जो असतो मान्सूनचा, त्याच्यामध्ये आपण सांगितलं होते की 15 मार्च नंतर महाराष्ट्रभर ॲक्टिव्हिटी घडण्याची आणि आपल्या उत्सव असतील किंवा गुढीपाडवा असेल किंवा त्याच्या आसपास वातावरण जोरदार येऊ शकते. गारपीट, वादळ वारा, मेघगर्जनेसह पाऊस होणार. तर ते अगदी सटीक अंदाज आपला तो खूप दिवसाआधी आपण दिला होता आणि तो तसं घडताना आता दिसत आहे. म्हणजे मी सांगितलं होतं 2-3 वेळा वेगवेगळ्या अंदाजाच्या मध्ये की एक चांगली वादळी पावसाची घटना किंवा मोठ्या प्रमाणात नुकसानीचा पाऊस हा आला तर गुढीपाडव्यापासून किंवा त्याच्या आसपास 1-2 दिवस पुढे मागं त्या दरम्यान येणार. गुढीपाडवा ते रामनवमी आणि रामनवमी ते हनुमान जयंती हे मागील एक 10-15 वर्षातील एक ऑब्झर्वेशन आहे की त्या दरम्यान वातावरण येत असते आणि शेतकऱ्यांसाठी थोडंसं घातपात करणारं, शेतकऱ्यांचं नुकसान करणारं ते त्या दरम्यानचं वातावरण असते. तर त्यामुळे जरी आपलं हे मराठी नववर्ष असते गुढीपाडव्याचं, पण त्याच दिवसापासून शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या शेतकऱ्यांच्या शेतातील नुकसान करणारा पाऊस, वादळ पाऊस, गारपीट पाऊस इथूनच मोठ्या प्रमाणात पडतो आणि शेतकऱ्यांना आडवं करून जातो. त्यामुळं एक दुःखद ही बातमी शेतकऱ्यांसाठी असते. त्यामुळं आपण दिलेला लाँग पिरियड हा अंदाज अगदी सटीक होण्याच्या मार्गावर आहे. तर मित्रांनो, आपण बघू शकता इथे आपण एक लाँग टर्म हा जो 31 डिसेंबरचा अंदाज आहे आपल्या ग्रुपवर हा इथं दिलेला आहे आणि ह्यामध्ये मान्सूनच्या लाँग पिरियड ॲव्हरेजमध्ये आपण दाखवलेला आहे की यावर्षीचा मान्सून हा निगेटिव्ह आहे, कमजोर आहे, साधारण ते कमजोर आहे. त्यामुळं तुम्हाला येणाऱ्या मान्सूनमध्ये खंड पडणे, थोडंसं पावसाची वाट पाहणे, आला तर पुढचा पाऊस लवकर न येणे, डिस्ट्रीब्युशन वितरण पावसाचं व्यवस्थित नसणे, पाऊस गेल्यानंतर तापमान वाढणे, खंड पडला तर तापमान वाढणे, त्यानंतर बाष्पीकरण जास्त होणे, जमिनीत ओल न टिकणे अशा घटना यावर्षी ह्या मिळू शकतात. थंडी कमी राहणे, थंडीचे दिवस कमी राहणे आणि टक्केवारी जरी 92-94 दाखवलेली आहे, मात्र ती तफावत खूप असते. कुठं 80% पाऊस असतो, कुठं 82% असतो, कुठे 90% असतो, कुठे 94% पडतो, कुठे 95% पडतो, तर कुठे 90% पडतो. म्हणजे काही जिल्ह्यांना, काही भागांना तो दुष्काळ सदृश्य सुद्धा परिस्थिती ते त्या भागात असते. म्हणजे कमजोर परिस्थिती म्हणतात. एकदम प्युअर दुष्काळ नाही, पण तशी सदृश्य परिस्थिती ते तशा वर्षी येते. तर इथं आपण लाँग पिरियडमध्ये आपण एक दाखवलेलं आहे की पीक पाण्यासाठी मान्सूनचा सुरुवात महिना ऑगस्ट त्रासदायक वरील घटना दिसू शकतात आणि इथं दाखवलेलं आहे की 2026 मान्सूनमध्ये कमी पाऊस, 15 मार्चपासून पुढे वादळी पाऊस, काही विभागात काही ठिकाणी गारपीट होणे, महाराष्ट्रभर वेगवेगळ्या घटना विभागात हवामानातील बदल होणाऱ्या घडामोडी घटण्याची शक्यता दिसते. 2024 उन्हाळा 15 मार्चपासून लग्न कार्यात पावसाच्या अडचणी दिसतात. त्याचे विशेष अपडेट आपण भविष्यात वेळोवेळी प्रसिद्ध करू. इथं स्पष्ट त्याचा उल्लेख केलेला आहे की 15 मार्चपासून पुढे वादळी पावसाच्या घटना महाराष्ट्रभर वादळी पाऊस आणि गारपीट घटना दिसतील. त्याची ही सटीकता आपल्या अंदाजाची आहे. तुम्ही बघू शकता इथे तारखेसह आपण बघू शकता. इथं क्लिअर 31 डिसेंबरचा अंदाज आहे. इथे लोकांनी याला लाईक पण दिले असतील इकडे खाली आणि हाच अंदाज मी बरेच वेळा या ग्रुपवर हा परत टाकलेला आहे. तुम्ही हा नंतर बघू शकता. आपण बरेच वेळा त्याची बघा इथं पण 10 जानेवारीला तोच मी अंदाज परत इथं रिपीट केलेला आहे आणि त्याच्यामध्ये इथं सुद्धा लोकांनी लाईक कमेंट केलेली आहे आणि हे आपला हा अंदाज सटीक होताना आपण सटीकता किती अगोदर आपण दिलेली आहे आपण बघू शकता. नमस्कार मित्रांनो, मी अमोल कुमार दुतोंडे, हाताकोला. मित्रांनो, आपण बरेच दिवसाआधी 2 ते 3 महिने आधी जवळ डिसेंबर जानेवारीच्या आसपास आपण जो मान्सूनचा लाँग पिरियड एक प्रेडिक्शन असते की यावर्षीच्या मान्सूनसाठी काय चित्र राहू शकते, तर त्या अंदाजामध्ये आपण एल निनो सोबतच आपण वादळी पावसाचं प्रमाण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात आणि 15 मार्चपासून पुढे याची व्याप्ती, ठिकाण, महाराष्ट्रभर याचं वेगवेगळं प्रमाण, वेगवेगळ्या दिवशी तुम्हाला वादळासह गारीसह गार पडण्याची शक्यता ह्या वातावरणात राहील मार्चमध्ये. तर मी ते तुम्हाला सांगितलेलं आहे. तर त्या 15 मार्चपासून येणाऱ्या वादळाचं प्रमाण आपण 2 ते 3 महिने आधी त्याचं आकलन दिलेलं आहे आणि आज आपण त्याचं थोडंसं विश्लेषण करणार अभ्यास घेऊन
आणि 2 ते 3 दिवसात आणखी ॲक्युरेट अंदाज, जेणेकरून ज्या भागात ज्या घटना घडण्याच्या असतील तिथली ॲक्युरेट माहिती देता येईल. आपण त्याविषयी विश्लेषण मार्गदर्शन करूया. तर मित्रांनो, 14 आणि 15 तारखेला महाराष्ट्राच्या सोलापूर, नांदेड, यवतमाळ, मराठवाड्याचे दक्षिणी जिल्हे, जवळपास तिकडे दक्षिणी जिल्हे, नंतर विदर्भाचे दक्षिणी जिल्हे यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि काही वाशिमचा भाग, काही परभणीचा दक्षिण भाग आणि यवतमाळ, नांदेड आणि काही बीडचा दक्षिण भाग, म्हणजे ह्या 14 आणि 15ला थोडासा छुटमुट पाऊस, वादळ सुटून थोडंफार, म्हणजे तीव्रता नाही आहे त्याच्यात, थोडासा त्या दरम्यान सिस्टम कमजोर आहे. तर पावसाची तीव्रता, वादळाचं प्रमाण, गारीचं प्रमाण हे विशेष करून 15 नंतर, तर त्या तारखा आहेत मित्रांनो 17, 18, 19, 20 ह्या महत्त्वाच्या तारखा आहेत महाराष्ट्रासाठी. दक्षिणेकडून, पूर्व विदर्भाकडून नागपूर, वर्धा, गडचिरोली, गोंदियाकडून म्हणजे पूर्व विदर्भाकडून, तसेच दक्षिण विदर्भाकडून हे वातावरण समोर समोर सरकणार आणि जवळपास 17, 18, 19पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात, ते उत्तर महाराष्ट्र असो, थोडं कमी असेल तिकडे, मात्र संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, अकोला, बुलढाणा, अमरावती इकडे 16, 17, 18पर्यंत सर्वत्र वातावरण हे पसरणार आहे आणि त्याला वादळी पाऊस असल्यामुळं टेम्परेचर वाढलेलं आहे. आपण उन्हाळ्याकडे वाटचाल होत आहे. जवळपास 37, 38, 39, 40पर्यंत विदर्भात तापमान जात आहे आणि अजून हे 12, 13, 14पर्यंत वाढणार आहे तापमान. तर या तापमान वाढ आणि हे येणारं दक्षिण भारताकडून सिस्टम, सायक्लोनिक सर्क्युलेशन, उत्तर भारतावर WD, यामुळे मध्ये ट्रफ बनणार आहे महाराष्ट्रामध्ये. दोन्हीकडून येणाऱ्या वाऱ्याच्या संघर्षातून म्हणजे एक वादळी पाऊस, 40, 45, 50 km/h वारे, ह्या वादळामध्ये ज्या ठिकाणी क्युमुलोनिंबस क्लाउड फॉर्मेशन होतील दुपारनंतर 2 वाजता, 3 वाजता, 4 वाजता, तर त्या पावसापासून, त्या वादळाने नुकसानीच्या घटना घडू शकतात. प्रत्येक जिल्ह्याच्या मधून हे वातावरण वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळा इम्पॅक्ट टाकणार आहे. त्यामुळं आपण 15पर्यंत, 16पर्यंत, 15पर्यंतच्या आधी दक्षिण जिल्ह्यांनी हे आपलं पीक काढणीस आलं असेल तर काढणी करून ठेवलं पाहिजे आणि पीक हार्वेस्टिंगसाठी आलं नसेल तर थोडं तुम्हाला रिस्क घ्यावी लागेल, थांबावं लागणार. कारण घाईगडबड करून कसंही ओव्हरडोवर पीक काढून मार्केटला नेसाल तर तुमचं 1000-2000 भाव फरक मार बसू शकतो. त्यामुळं पीक जर काढणीला आलं असेल तर आपण ह्या दरम्यान नक्कीच घाईगडबड करून आपलं पीक संरक्षित केलं पाहिजे. कारण नक्कीच तुम्हाला 16, 17, 18, 19, 20, 21पर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे वातावरण तर मित्रांनो, एक याची विशेष अपडेट आपण लवकरच देऊ 2-3 दिवसात. त्याचे आपण जिल्ह्यात कुठल्या काय काय घडू शकते, कशा कशा घटना घडू शकतात ते पण आकलन देऊ. पण सद्यस्थितीत फक्त हा पूर्वानुमान याच्यासाठी आहे की तुम्हाला काहीतरी आधी नियोजन करून तुमचं पीक संरक्षित करता आलं पाहिजे. तर एवढं लक्षात घ्या की 14-15ला एक छुटमुट ॲक्टिव्हिटी गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड, यवतमाळ, सोलापूर, काही परभणीचा दक्षिण भाग, काही वाशिमचा दक्षिण भाग, इकडे एखाद दुसऱ्या ठिकाणी असा थोडाफार पाऊस ॲक्टिव्हिटी दुपारची काही ठिकाणी होऊ शकते. म्हणजे तीव्रता नाही आहे वातावरणाला, छोटमोठ ॲक्टिव्हिटी होऊ शकते. त्यामुळे 14-15 त्यांनी लक्षात ठेवायचं. उत्तरेकडील जे सांगितलेले नाही जिल्हे, त्यांनी 14-15ला त्यांना विशेष भीती नाही आहे. मात्र 16पासून हे वातावरण सांगितलेल्या जिल्ह्यांकडून पूर्वेकडून आणि दक्षिणेकडून महाराष्ट्राच्या बरोबर सरकणार. म्हणजे तोपर्यंत अकोला, बुलढाणा, अमरावती प्रत्येक जिल्हा, संभाजीनगर, जालना असो, परभणी असो, हिंगोली असो, बीड असो, नगर असो, नाशिक असो, जळगाव, खान्देश असो, ह्या जिल्ह्यांकडे वातावरण समोर सरकणार आणि वादळी पाऊस असल्यामुळं बाकीच्या ठिकाणीसुद्धा ते सेम कंडिशन त्यांना 17, 18, 19, 20 हे प्रत्येक दिवशी तुमच्याकडे वेगवेगळ्या भागातून जाणार आहे. त्यासाठी आपण सतर्क असलं पाहिजे. म्हणजे 16 ते 20 याच्यामध्ये एक चांगली ॲक्टिव्हिटी महाराष्ट्रात वादळासह, मेघगर्जनेसह पाऊस तो 15-20 मिनिटाचा का असेना पण जोराने येतो, हवेच्या लपेटसह येतो. आणि ज्या ठिकाणी तापमान जास्त आहे, भौगोलिक परिस्थिती त्याला पूरक आहे, धरण आहे, नदी आहे, आसपास जंगल आहे किंवा
तुमच्या भागात ते मॉइश्चर जास्त फ्लो झालं तर तिथं किमुलोनिंबस क्लाउड असं गुंबुदासारखा दोन्ही साईडनं त्याचा उंच आकार जातो, जवळपास 10-15 किलोमीटर, 10-12-15 किलोमीटर. तर तो किमुलोनिंबस क्लाउड असतो आणि तो पाऊस गारपीट करण्याकरता, मोठं वादळ करण्याकरता आणि झाडं किंवा टावर किंवा विद्युत पोल अशा वादळी पावसातून मोठ्या घटना घडतात, झाडं पडतात. तर ते नक्कीच ह्या वातावरणात आपल्याला बऱ्याच ठिकाणी अशा घटना बघायला मिळतील, काही जिल्ह्यांच्या काही ठिकाणी. त्यामुळं हे एक म्हणजे नुकसानीचंच वातावरण ह्यावेळेस येताना दिसत आहे. त्यामुळं 16 ते 20-21 ह्या मोठ्या घटना, याच्यात मध्यम मोठ्या घटना पाहायला मिळू शकतात वादळ पावसाच्या. आणि गारसुद्धा मोजक्या ठिकाणी पडत असते काही जिल्ह्यांच्या, ज्या भागात वातावरण मोठे क्लाउड फॉर्मेशन झाले तिथं ते गार पडते. जिथं मध्यम क्लाउड किंवा लो क्लाउड आहेत तिथं फक्त वादळ वारा सुटतो, पाऊस निघून जातो. तर ते काय घडणार नेमकं ते पुढं आपण 1-2 दिवसात शेवटच्या ते येण्याच्या अगोदर आपण क्लिअर करत राहू. तोपर्यंत ह्या अभ्यासाचं आपण नियोजन घ्या. म्हणजे पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, नंतर मराठवाड्याचे जवळपास सर्व जिल्हे, नंतर नाशिक, जळगाव खान्देश, धुळेचा दक्षिण भाग इकडेसुद्धा पाऊस येणारच आहे. आणि पश्चिम महाराष्ट्रापर्यंतसुद्धा पाऊस आहेच, तीव्रता कमी जास्त असेल पण तिकडेसुद्धा पाऊस आहेच. त्यामुळं मेजर अलर्ट इलाके हे मराठवाड्याचे दक्षिणी जिल्हे, बुलढाणा, त्यानंतर अकोला, अमरावती, विदर्भाचा जास्त प्रादुर्भाव म्हणजे या वातावरणाला दिसतो. त्यामुळं आपण ह्या येणाऱ्या वातावरणासाठी सतर्क राहा, अलर्ट राहा. पुढचे अपडेट आपण आपल्या यूट्यूबवर घेऊ शकता. जय महाराष्ट्र, जय